शहीद हणमंतप्पांवरती आता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जातात। वयाच्या 33व्या वर्षी त्यांना हे वीरमरण आलं। मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावरती उपचारांना सुरुवात झाली आणि अखेर गुरुवारी 11:15च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तो आर्मी हॉस्पिटलमध्ये। 9 दिवस बर्फाखाली गाडले गेलेल्या 10 जवानांपैकी एकच जवान बचावला गेला, तो म्हणजे हणमंतप्पा कोप्पड यांना मंगळवारी आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती उपचारांना सुरुवात झाली। मात्र त्यांचं किडनी, यकृत आणि फुफ्फुस काम करत नसल्यामुळे त्यांच्यावरती उपचार करणं कठीण जात होतं। मात्र डॉक्टरांनी अथक परिश्रम करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र अखेर हा वीर जवान भारत मातेच्या आता कुशीत विसावला जाणार आहे। त्यांचं पार्थिव हे दफन केलं जाणार आहे। लिंगायत समाजाचे हणमंतप्पा कोप्पड आहेत। त्यांच्यावरती आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील। आपण बघतोय प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, बेट्टेदूर या ठिकाणी आता अंत्यसंस्कार सुरू आहे। त्यांचं पार्थिव दफन केलं जाणार आहे। तिथलं वातावरण हे अतिशय शोकाकुल असे आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत। बेट्टेदूरमध्ये जे अपेक्षित लोक होतील त्याहीपेक्षा जवळपास 10 ते 20 पट जे जवानांचे प्रेमी आहेत ते दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं थोडासा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे। कारण 50,000हून जास्त लोक या छोट्याशा मैदानामध्ये गच्च भरलेले आहेत आणि त्याचमुळे आपण बघतो की आपल्या जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी हे सगळे लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतो की बेट्टेदूर सारख्या लहानशा गावामध्ये एकूणच त्यांचा जन्म झाला जवानांचा आणि त्याच्यानंतर सियाचीनमध्ये जाऊन त्यांनी एक कार्यक्रम गाजवला आणि अखेर ते भारत मातेसाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। आता त्याला शासकीय मानवंदना देण्यात आलेली आहे। आता दफनविधीचा कार्यक्रम सुरू आहे। तिरंगात लिपटलेला हा जो काही त्यांचा मृतदेह आहे किंवा त्यांचं पार्थिव आहे त्या पार्थिवावर आता धार्मिक विधीमध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत। काही वेळेतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होतील, पण एकच आहे की या सारखा जवान पुन्हा होणे नाही अशा प्रकारची थोडासा प्रत्येकाला वाटते की आपण आपल्या जवानाचा चेहरा पाहावा, पण तिरंगात लिपटलेला असल्यामुळं अनेकांना त्यांचा चेहरा पाहायला मिळत नाही। त्याचमुळं प्रत्येक जण त्या ठिकाणी दफनविधी ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघतो की जिथे जागा मिळेल तिथे थांबून आपल्या ह्या भारताच्या जवानाला अखेरचा सलाम केला जातोय। खरे, आपल्या ह्या जवानाला अखेरचा सलाम केला जातोय। प्रताप, तुम्ही आमच्यासोबत असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा। दादा थोड़ा पीछे आ जा, थोड़ा पीछे आ जा।
मृतांवरती आता दफनविधीचा कार्यक्रम होतोय आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जवळपास 50,000पेक्षा जास्त इथे नागरिक उपस्थित आहेत. दफनविधी आता थोड्याच वेळात होणार आहे आणि ह्या सगळं बघण्यासाठी आणि अर्थातच अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बघायला मिळतात. आपण बघतोय की आज भारत मातेचा हा पुत्र आपल्यात नसल्याची भावना प्रत्येक बेट्टेदूर वासियांमध्ये बघायला मिळते. मोठ्या संख्येनं त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्याला बघण्यासाठी आज मोठ्या संख्येनं इथे हे नागरिक उपस्थित आहेत. मगाशी आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक होते आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक जमल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण झाला होता. मात्र पोलीस यंत्रणा आपल्या कामासाठी सज्ज झालेलीच बघायला मिळते. आपल्या सोबत फोन लाईनवरून दत्तात्रय शेकटकर आहेत, लेफ्टनंट जनरल. आपण त्यांच्याशी ह्या संदर्भात चर्चा करूया. शेकटकर सर, अर्थातच हनुमंतप्पा यांना वीरमरण आलेलं आहे, काय श्रद्धांजली? सर्वप्रथम ज्या घरात तो जन्मला आहे, ज्या गावात तो जन्मला आहे, जिथे त्याने आपलं जीवन पूर्ण घाललं असेल, आज इतक्या तरुण वयामध्ये त्या तरुण वयात त्याला मृत्यू तिथे आलेला आहे. ही एक फार दुःखद घटना असते. ज्या मुलांनी, ज्या लोकांनी त्याला पाहिलं होतं लहानपणापासून त्याच्यामध्ये जाताना, आणि तेच आज त्याचा मृत्यूदय पाहतात आहे. परंतु एक गोष्ट आहे की त्या व्यक्तीने, त्या माणसाने, त्या वीर व्यक्तीने आपले प्राण दिले आणि प्राण देताना पण तो 6 दिवस मृत्यूशी बांधला आहे. तो खरंय, अचानक प्राण देणे ही जगातली फार मोठी घटना आहे मॅडम. आपण इतकं साहजिकने लोक घेतील याला, परंतु ही फॉट फॉर हिज लाईफ फॉर 6 days कंटिन्युअसली फायटिंग 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 विथ दी डेथ, आणि तो त्यात यशस्वी झाला. म्हणून त्याला जीवन सापडला आणि त्याला मग दिल्लीला आणलं. आर्मी हॉस्पिटल, जगातली सर्वात चांगली जी उत्कृष्ट आयुर्वेदिक व्यवस्था होती, मेडिकल व्यवस्था, ती त्याला मिळाली. परंतु त्या 6 दिवसामध्ये त्याच्या मेंदूवरती परिणाम झाला, त्याच्या मस्तकावरती परिणाम झाला, त्याच्या हृदयावरती परिणाम झाला, त्याच्या किडनीवरती परिणाम झाला. द एंटायर बॉडी वॉज विदाऊट एनी ऑक्सिजन अरेंजिंग. आणि ह्याकरता मला वाटतं की प्रतिकारात्मक शक्ती कधी कधी कमी झाली. खरंय. आणि ह्याकरता किती काही म्हणजे शेवटी मृत्यू सहन कोणाचं चालत नाही, परंतु आपल्याला एक गोष्ट पाहिली पाहिजे की तो व्यक्ती आपले प्राण देताना पण तो शत्रूच्याकडे होत जातो. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याकरता जे गावामध्ये ज्याला सन्मान दिला जातोय, लोकांचा नक्की हृदय पाहत असेल, तर ही आपल्या भारतीय लोकांनी एक त्याच्याशी शिक्षण केलं पाहिजे. खऱ्या अर्थात जर आपण श्रद्धांजली ज्याला पाहायला मागतोय, तर इंडिया गेटवरती जाऊन नुसते मोमबत्ती लावून होत नाही. या व्यक्तीने जे कर्तृत्व केलं, त्यांनी जी वीर भावना दाखली, ती आपल्या तरुण लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये आली पाहिजे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रत्येक मनुष्य तिथे कारगिलमध्ये जाईल किंवा सियाचीनमध्ये जाईल युद्ध करायला करता, परंतु आपल्या राष्ट्राकरता आपण काय करू शकतो हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या लोकांना, ह्या वीरांना आपण जेव्हा श्रद्धांजली देतो, फक्त तुर्रे, हार, फुल ते सगळं ते औपचारिक आहे, परंतु त्यांच्या गुणाचा आपण जर आत्मसात केला 2% तरी हा राष्ट्राच्या इतके संबंध आहे. मला वाटतं ह्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. बरोबर. कारण की हे जे युद्ध क्षेत्र आहे, कारगिलचा जिथे मृत्यू झाला किंवा त्याला जिवंत आलं, हा जगातला हायेस्ट बॅटलफील्ड इन द वर्ल्ड. पूर्ण विश्वामध्ये इतक्या उंचीवरती कुठेही युद्ध होत नाही. खरंय. आणि आपण त्याचं प्रत्युत्तर देतो. आपल्यावरती श्रद्धा हे आपण म्हणतो म्हटलं की तुम्ही युद्ध करा आमच्याशी किंवा आम्ही तुमच्याशी करू. हे पाकिस्तानने 1984 मध्ये आपल्यावरती हे युद्ध थोपलंय. मी तेव्हा होतो, मी तिथे लेफ्टनंट कर्नलच्या पदावरती होतो आणि तेव्हापासून हा पूर्ण क्षेत्र मला माहित आहे. आपले मराठा रेजिमेंटचे सैनिक पण तिथे होते खूप. परंतु तिथे त्या क्षेत्रामध्ये आपण 2 शत्रूंशी आपला रोज युद्ध चालतोय. एक शत्रू जो आपला समोर आहे ते पाकिस्तानचे सैन्य, पण दुसरा शत्रू नाही पण प्रतिद्वंदी आहे ते म्हणजे निसर्ग, क्लायमेटिक कंडिशन. तिथे फक्त बर्फ आहे, समोर तुम्हाला बर्फ दिसतो, समोरच्या बाजूला तुम्हाला शत्रू दिसतात आणि वरती आकाश आहे. या 3 गोष्टीशिवाय एक पाखरू दिसत नाही, एक झाड नाही आहे, एक काही नाही आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपलं सैन्य काम करतंय, मला वाटतं की जगामध्ये अशी कोणती पण सेना असेल, कोणती पण सेना जगामध्ये असेल, ज्याला ह्या क्षेत्रामध्ये, अशा क्षेत्रांमध्ये कामं करावी लागतात.
खरंय. ही जाणीव मला वाटतं शेकटकर सर, अर्थातच सियाचीन मधलं हे एकूणच वर्णन तुम्ही सांगितलं, कशा पद्धतीने तिथे काम करावं लागतं, कसा शत्रूशी लढा द्यावा लागतो, रक्षण करावं लागतं. मात्र आपण बद्दल बोलायचं झालं तर 33 वर्षीय केवळ आणि गेली 13 वर्ष लष्करात आहेत ते. मात्र आपण बघितलं तर काश्मीर आणि सियाचीन सारख्या ठिकाणीच त्यांची बदली झाली, पोस्टिंग झालं. पण जेव्हा त्यांना लष्करात यायची उमेद होती त्यावेळी त्यांना खडतर प्रवास करावा लागला. अनेकदा ते याच्यात अपयशी झाले, मात्र त्यांनी आपली मनाची जिद्द कायम ठेवली. लहानपणीच त्यांनी ठरवलं होतं की मला लष्करात भरती व्हायचंय आणि हणमंतप्पांनी तसंच केलं आणि ते लष्करात भरती झाले. आज त्यांची ही जिद्द फार महत्त्वाची आहे, बरंच काही सांगून जाते. अगदी बरोबर आहे. कारण की जगामध्ये जिद्दीशिवाय काही होत नाही. त्याची जिद्द जेव्हा माणसाला नसते तेव्हापर्यंत तो आपला जो उद्देश आहे तो पूर्ण प्राप्त करत नाही. लहानपणी त्याला वाटलं, तेच मी तुला निवेदन केलं की ज्या गावामध्ये तो वाढलाय, ज्या गावात तो शिकलेला आहे आणि ज्या गावात तो मोठा होऊन सैन्यामध्ये गेला आहे, आज त्याच गावामध्ये त्याचा मृत्यूदेह आलेला आहे. ही एक जिद्द असते आणि प्रत्येक माणसाला ही जिद्द म्हणजे सकारात्मक जिद्द आहे, नकारात्मक जिद्द नाही आली की मी जाईन म्हणजे जाईन. हताश होऊन कामा होत नाही. आणि ह्या करता मला वाटतं एक संदेश येतो आपल्याकडे, आपल्या लोकांना, की तुम्ही जिद्दी व्हा, सार्थक रूपाने जिद्दी व्हा, नकारात्मक जिद्दी करू नका. परंतु सार्थक रूपाने करून आपलं जीवन सार्थ करा, आपल्या राष्ट्राचं जीवन सार्थ करा, गावाचं नाव सार्थ करा, आपल्या परिवाराचं नाव सार्थ करा. तेव्हा होतील. आज किती लोक तिथून पाहताय तिथे आले त्याला श्रद्धांजली देण्याकरता. काल 2 दिवसापासून पंतप्रधान, संरक्षण मंत्री सगळे तिथे आलेले आहेत. त्यांना वाटतं म्हणे कुठेतरी त्यांच्या पण मनामध्ये कुठेतरी ही श्रद्धा निर्माण झाली म्हणून तिथे आले. नुसती औपचारिकता नाही की दुसरं काही फक्त हात टाकला आपलं काम घ्या असं नाही आहे. हे आपण कुठेतरी लक्षात घेणं फार आवश्यक आहे. मी तुमच्या प्रसारवाहिनीला, तुमच्या चॅनलला मी धन्यवाद देतोय की तुम्ही हा मुद्दा घेतला. बहुतेक लोक घेत नाही, ह्या प्रकारचे प्रश्न बहुतेक घेत नाही, पण तुम्ही हा घेतलेला आहे की ते जिद्द जी आहे. नाही तर लोक म्हणतील ते सैन्य तिथे कशाला हवे, आपल्याला कशाला पाठवायचं, तिथे उगीच कशाला मरायचं रोज जाऊन. परंतु जोपर्यंत हे सैन्याच्या माणसांना जिथे येत नाही, तुम्ही शत्रूला परास्त कसं कराल? तुम्ही परास्त व्हाल आणि ते परास्तपणा राष्ट्राकरता फार दुःखी होतो. खऱ्या अर्थात ही गोष्ट आहे. आणि दुसरं मला वाटतं आपल्या तरुण लोकांनी घेतली पाहिजे जिद्द, की ज्याप्रमाणे त्यांनी सैन्यात जिद्द घेतली कधी, त्याप्रमाणे आपल्या तरुण पिढीने चांगले लोक होऊन राष्ट्राचं चांगलं काम करायची जिद्द घेतली पाहिजे. त्याच्याकरता प्राण द्यायची आवश्यकता नाही आहे, ह्याच्यापेक्षा तुम्हाला मरायची आवश्यकता नाही आहे. परंतु त्या जिद्दीप्रमाणे तुम्ही कामं करा, तुम्हाला नक्की यश मिळेल, तुम्हाला नक्की सफलता मिळेल. खऱ्या अर्थात ही श्रद्धांजली आपण त्याला वाहू शकतो. खरंय, ही खरंच श्रद्धांजली तुम्ही मांडलेली आहे. धन्यवाद शेकटकर सर ह्या संपूर्ण चर्चेबद्दल. आपण बघतोय की शहीद हणमंतप्पांवरती आता अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत आणि आपण ह्याच बातमीवरती कायम राहणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.